अजून माझ्याकडे भरपूर विजन आहेत. मला कळ्यासाठी काय काहीतरी भरपूर करायचं आहे. आता चंद्रमरके साहेबांच्या माध्यमातून आम्ही कळे तालुका करण्याकडे माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे. तुम्हाला तालुका करायचा हा तालुका करायचा आहे. फक्त आता काय झाले, आता आमची परत आता ग्रामपंचायतची माझी मुदत संपलेली आहे. परत मला ग्रामपंचायत हातात घ्यायची आहे, जिल्हा परिषद हातात घ्यायला पाहिजे. मग मी तालुक्यासाठी त्याचं परत ते हे करू शकतोय, म्हणजे काम करू शकतो, काम पूर्ण करू शकतो. हा हे विषय आहे. आणि माझं पूर्ण विजन आहे की कळे तालुका 100% हे करायचंच. हे तुमचं स्वप्न आहे. कारण काय झालंय की कळ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हिथून पन्हाळ्याला जायला लागतंय. अच्छा, प्रशासकीय अडचणी आहेत. आणि हे सगळं चाललंय, हा म्हणजे बरोबर नाही. प्रत्येक लोकांना इथलं पैसे वगैरे स्पर्धाचं खर्च करून हे करून ते करून तरी आम्ही कोर्ट पण इथं आणलाय कळ्यात. आता म्हणजे लोकांना कोर्टात जायचं वगैरे सगळं बंद झालं. पन्हाळ्याला जायला, कोल्हापूरला जायला कळ्यात कोर्ट आम्ही मंजूर करून आणलं. चंद्रमरके साहेबांच्या माध्यमातून आम्ही कोर्ट इथं मंजूर करून आणलं. तुम्ही त्यासाठी आंदोलन सुद्धा उभी केली होती असं मला कळलं. कोर्टासाठी आम्ही नरके साहेब, आम्ही असतील, आमचे वडील असतील किंवा कळ्यातले बरेच कार्यकर्ते वगैरे जाऊन मुंबईत सुद्धा आम्ही त्याचं आंदोलन केलेलं आहे. अच्छा, तुम्ही आंदोलन करून ही सगळी मागणी आणलेली आहे. मला तुम्ही सांगा, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.